यानंतर एक वेगळी बातमी। पुण्यातले रिक्षेवाले आता इंग्रजीचे धडे घेऊन शिकणार आहेत। पुण्यातल्या एका इन्स्टिट्यूटने खास रिक्षेवाल्यांसाठी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स सुरू केला आहे। पुणे तिथे काय उणे ही उक्ती विद्येच्या या माहेरघराला तंतोतंत लागू पडते। पुण्यात सुरू झालाय इंग्लिश स्पीकिंगचा क्लास। तुम्ही म्हणाल यात विशेष ते काय आहे, तर वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही आहे की हा कोर्स खास रिक्षावाल्यांसाठी तयार करण्यात आलाय। विद्यानगरी पुणे हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे पुण्यात परदेशी नागरिकांसह परदेशी विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणात येतात। त्यांच्यासोबतच औद्योगिक विकासामुळे अमराठी लोक सुद्धा पुण्याला वारंवार भेटी देतात। त्यांच्याशी रिक्षावाल्यांना संवाद साधता यावा हा यामागचा मूळ उद्देश आहे। फी स्ट्रक्चर आम्ही काही घेत नाही याच्यामध्ये। आम्ही त्यांना याच्यामध्ये एक इंग्लिशचं पुस्तक देतो आणि दर शनिवारी 2 तास आम्ही शिकवतो। त्याच्यामध्ये 1 तास संगणक आणि 1 तास इंग्लिश असं शिकवतो। फीडबॅक म्हणजे अत्यंत एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसतं। त्यांचा आत्मविश्वास वाढल्यासारखा दिसतो। त्यांना इंग्लिश बोलता येतं याचा एक आतून प्रचंड आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती किंवा त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो। मला मागच्याच आठवड्यात मागच्या मे-जून बॅचमध्ये जे शिकले ते 15 लोक मला मिठाई आणि बुके घेऊन आले ते तर तुमच्यामुळे आम्ही शिकलो। अस्खलित नसलं तरीही या क्लासच्या माध्यमातून कामचलाऊ इंग्रजी रिक्षावाल्यांना येऊ लागलाय। विशेष म्हणजे रिक्षा चालवून कामधंदा सांभाळून इंग्लिश बोलता येऊ लागल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलाय। पूर्वी यामुळे आपल्याकडे फॉरेन कस्टमर खूप वाढलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याशी बोलण्यात खूप अडचणी यायच्या। त्यांना कुठे जायचं एक म्हणजे थोडाफार कळायचं की एरियाचं नाव, पण एक्झॅक्ट नंतर पुढे बोलताना खूप अडचणी यायच्या। पण आता हा इंग्लिश कोर्स केल्यामुळे मला खूप फायदा झालेला आहे की फॉरेन जरी कस्टमर आले तर त्यांच्याकडची मी तेवढं तरी थोडंफार इंग्लिश बोलून त्यांना जिथे जायचं आहे त्या ठिकाणी मी त्यांना व्यवस्थित पोहोचून त्यांच्याशी बोलू शकतो। डे टू डे 100% फायदा होतो, कारण आम्ही प्रत्यक्ष ते कृतीत आणलं आहे। ते आता सगळं ते आमचे जे सूर्यदत्त इन्स्टिट्यूटमध्ये जे सुरुवातीचे 50 विद्यार्थी होते ते जे शिकलेत ते त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणलेले आहे त्याचे आणि त्याचे आम्हाला मंथली कमीत कमी 2 ते 3 हजार रुपये एक्स्ट्रा इन्कम चालू झालेला आहे। काळाची गरज ओळखून पुण्यातल्या काही रिक्षा चालकांनी स्वीकारलेला हा इंग्रजी अध्ययनाचा मार्ग निश्चितच कौतुकास्पद म्हणायला हवा। भक्ती बिसुरे, ABP माझा, पुणे।